राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या सगळ्या मृत्यूच्या संदर्भात आता कर्नाटकमध्ये 0 FIR नोंदवण्यात आली आणि ती जी आहे FIR जी आहे ती बारामती ग्रामीणकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। रोहित पवार जी सातत्याने तुम्ही अरविंद केजरीवाल, राहुल गांधी केंद्रामध्ये सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होता, परंतु FIR मात्र होत नव्हती कुठेही। राज्यातल्या प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं नाही, त्यामुळे तुम्ही भेटीगाठी घेतल्या, परंतु आता मात्र FIR नोंद झालेली आहे आणि ती FIR वर्ग सुद्धा करण्याची विनंती केली आहे। तुम्हाला विश्वास आहे का प्रशासन या सगळ्या FIR वरती काम करेल आणि क्रिमिनल अँगलने तपास करेल? म्हणून एकतर महाराष्ट्र पोलीस प्रशासनावर माझा खूप जास्त विश्वास होता, म्हणूनच मी FIR करण्याचा प्रयत्न मुंबईत बारामतीत CID कडे पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याला कुठेही यश दुर्दैवाने तिथं आलं नाही। विश्वास काही प्रमाणात कमी झालेला आहे, पण सगळेच पोलीस अधिकारी खराब असतात असं म्हणून चालणार नाही। जेव्हा राहुल गांधीजींना मी भेटलो होतो त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली होती आणि त्यांना सांगत असताना त्यांना जेव्हा कळालं की FIR महाराष्ट्रात घेतला जात नाही, त्यांनी सांगितलं तो सगळ्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी एक फार सुंदर वाक्य वापरलं की जिस राज्य में न्याय दिया जा सकता है उस राज्य में आप क्यों नहीं जाते। त्यांनी कुठल्या राज्याचं नाव वगैरे घेतलं नव्हतं आणि गवई साहेबांचा एक इन्सिडन्स जो मध्ये झाला होता, त्यांच्यावर कुणीतरी बूट फेकला होता एक चिरकुट माणसाली, तर त्या चिरकुट माणसावर FIR काही लोकांना महाराष्ट्रात करायचा होता, तो महाराष्ट्रात करून दिला नाही पण कर्नाटकात झाला। मग ते धरून मी कर्नाटकात गेलो, एका दिवसात का 2 तासात FIR झाला। दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी तो DGP महाराष्ट्राकडे आलेला पण आहे। ठीक आहे, आधी तुम्ही FIR घेतला नाही, आता तुमच्याकडे FIR कर्नाटकाकडनं हस्तांतर करण्यात आलं आहे। इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्हाला योग्य पद्धतीनेच इन्व्हेस्टिगेशन ते FIR अनुसार आता करावं लागेल। खरं तर तुम्ही एक दावा सुद्धा केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो हस्तगत कुठेतरी करण्यात येत होता, परंतु ह्या सगळ्या तुम्ही एक आरोप करतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्या निवडीमध्ये खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणं गरजेचं होतं, परंतु प्रदेशाध्यक्ष देखील सुनील तटकरे यांना पुन्हा नियुक्त करण्यात आलेलं होतं। तुम्ही जे आरोप करतायत त्याच्यात नेमकं काय तुमच्याकडे पुरावे आहेत? नाही, मी आरोप काय करतो तर फक्त माझ्याकडे आलेली माहिती मी पुढे आणत आहे। दादांचा ॲक्सिडेंट 28 जानेवारीला झाला। 2 दिवसातच गोयल साहेब जे BJPचे खूप मोठे नेते आहेत ते एका ठिकाणी बोलून गेले की आता अजितदादाच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत। मग कुठला तरी कट रचला जात होता का? कारण का 16 फेब्रुवारीला एक पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजून कोणाचं तरी नाव आहे त्यांच्या सहीचं इलेक्शन कमिशनला गेलं होतं की संविधान जो पार्टीचा तो बदलण्यात आलेला आहे आणि पूर्ण अधिकार जे राष्ट्रीय अध्यक्षाला होते ते त्या ठिकाणी कार्याध्यक्षांना त्याच्यामध्ये देतात, म्हणजे प्रफुल्ल पटेलला देण्यात येतात। आता सुनेत्रा काकेंना हे कळालं असावं, त्यामुळे त्यांनी एक पत्र आता 10 तारखेला काढलेलं आहे। त्यात त्यांनी सांगितलं आहे 28 तारखेपासून ते मी अध्यक्ष होऊस तर जर कोणी काय पत्रव्यवहार केला असेल तर तो गृहीत धरू नये, हे काकींनीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। मग कुठं ना कुठं तरी काहीतरी कट कारस्थान होतं, पार्टीला कंट्रोलमध्ये घ्यायचं। योगायोग बघा, नाशिकचं खरात प्रकरण म्हणजे तो जो भोंदूबाबा त्याला पकडलं, तो नरबळीसुद्धा घ्यायचा, बरंच काय करायचा आणि दादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिकसुद्धा झालेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं आहे। मग दादा हयातीत असताना, जिवंत असताना पार्टीचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न केला गेला तर होऊच शकत नव्हतं, दादा नसताना हे होऊ शकत होतं। त्यामुळे ब्लॅक मॅजिकचा आणि दादांच्या ॲक्सिडेंटचा हेतूवाईज ब्लॅक मॅजिकवर आमचा विश्वास नाही, पण हेतू हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तिथून आपण शोधत जर गेलो तर नक्कीच काही गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर येऊ शकतात, पण त्याला प्रॉपर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं फार महत्त्वाचं आहे। तर सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच, परंतु राष्ट्रीय अध्यक्ष पदाची ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्षपद म्हणून देखील पुन्हा सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून पुन्हा प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली। एकीकडे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम असताना प्रदेशाध्यक्ष देखील निवडण्यात आला त्या कार्यक्रमात। हे बघा, मला असं वाटतं की कॉन्स्टिट्यूशन वाईज तसं करता येत नाही। आधी तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं लागतं, नंतर वेगळं वोटिंग हे प्रदेशला होतं आणि त्या कार्याध्यक्षाला सुद्धा त्या ठिकाणी होतं। आता याच्यात एक तुम्ही समजून घ्या की इतका दबाव तिथल्या पदाधिकाऱ्यांनी, म्हणजे 85% पदाधिकारी हे सुनेत्रा काकींच्या बाजूली होते, त्यानंतर 35 आमदार काकींच्या बाजूली होते आणि ह्यांनी सगळ्यांनी प्रेशर केलं म्हणून जे देशाचं जे काही त्यांचं पक्षाचं पद आहे ते त्या ठिकाणी त्यांना तिथं मिळालं। आणि याच्यातच त्यांच्यावर एक जो दबाव निर्माण झाला, तो दबाव जर निर्माण झाला नसता तर प्रफुल्ल पटेलच तिथं राष्ट्राध्यक्ष झाले असते, आपल्याला बघायला मिळालं असतं।
परंतु सातत्यानं तुम्ही आरोप करतात आहेत. आता सुनील तटकरे हे सुद्धा तुमच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतील. सगळे आरोप तुमचे खोटे साबित करतील. पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन तुम्ही कागदी पुरावे मांडणार आहात. येऊ द्या ना, त्यांना काहीतरी बोलू द्या. ते म्हणतील योग्य वेळेस आपण बोलूया, त्यापेक्षा पलीकडे जाऊन पण बघूया आपण काय. बघा, आम्ही राजकीय तिथं कुठं काही आरोप करत नाही. कागद आलेले आहेत, काळजी घ्या. लय वंगाळ झाले हे राजकारण, एवढंच मी काकींना सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. रोहित पवार होते. रोहित पवार म्हणतात आहेत की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सगळ्या संदर्भातलं पत्र निवडणूक आयोगाला देखील त्यांच्याकडनं देण्यात आलेलं होतं आणि हा सगळा डाव जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी उधळून लावलेला आहे. त्या सगळ्या संदर्भातले कागदी पुरावे आहेत. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली उत्तरं जी आहेत ती आता येणं महत्त्वाचं ठरणार आहे, अशा पद्धतीचं मत रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.